हे सरकार वसुलीचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. हे मानवतेचं सरकार नाही आहे. म्हणजे मुसलमानांनी मोर्चा काढला की त्याचे हे 4 प्रश्न आहेत आपल्याला लक्षात येतात. दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे मुसलमानाच्या विरोधात नाही आहेत, ते दाखवण्यासाठी मुसलमानाच्या विरोधात आहेत, पण खऱ्या अर्थाने ते इथले असणाऱ्या हिंदूंच्या विरोधात आहेत हे आपण लक्षात घ्या. त्याचं कारण सांग. मोदी पंतप्रधान कुठच्या वर्षी झाले? 14. बरोबर आहे. तुम्ही गुगलवरती गेलात आणि 2014 पासून ते आजपर्यंत किती भारतीय कुटुंब म्हणजे नागरिक कुटुंब याने कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं असं जर टाईप केलं तर तुम्हाला आकडे येतील. तुम्हाला असलेला आकडे येतील. शासकीय आकडेपणा राज्यसभेमध्ये उत्तर दिल्याप्रमाणे 2014 पासून ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्ती आहे, ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्ती आहे त्यांना नामोहरण करण्यात आलं, त्यांना बेजार करण्यात आलं, त्यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं, नको ते असणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मग कंटाळून या 17 लाख कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी नागरिकत्व घेतलं. बीजेपी स्वतःला असणारं हिंदू राष्ट्र आम्ही करणार अशा घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला या देशामधला हिंदू जो आहे त्यालाच टार्गेट करत तो नागरिकत्व कसं सोडेल, देश कसं सोडेल असं त्या ठिकाणी करतोय. मित्रो, याच्या अगोदर म्हणजे 50 पासून ते 2014 पर्यंत जे नागरिकत्व सोडून गेले ते व्यक्ती म्हणून होत्या 8-10 हजार. 1950 पासून ते 2014 पर्यंत फक्त 8 ते 9 हजार व्यक्ती हे नागरिकत्व सोडून गेले आणि त्याच्यापैकी अनेक जण असं होते की ज्यांचं वय झालं होतं, मुले बाहेर राहत होती, म्हातारपणात आपल्याला इथे बघायला कोणी नाही म्हणून ते असणारा आपल्या मुला मुलींकडे गेली अशी असणारी व्यक्ती. आत्ता जी गेलेली आहे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं वय 70 आणि 80 नाही, त्यांचं वय 30 आणि 35 आहे. मी ऐन तारुण्यातली असणारी ही मंडळी आहे आणि ही ऐन तारुण्यातली मंडळी असणारं नागरिकत्व सोडून बाहेर गेले अशी असणारी परिस्थिती. आपण भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना राज्य करायला दिलं. घटनेप्रमाणे तुम्ही राज्य करा, पण हे घटनेप्रमाणे राज्य न करता लोकांना बाहेर गाडण्याचं कामकाज करते. हे सरकार वसुलीचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. हे मानवतेचं सरकार नाही आहे. हे वसुली करणारं सरकार आहे. गल्लीतला तर हे भाजीपाल्यावर बसलेत, यांच्याकडून कोणी नाही कोणीतरी हप्ता गोळा करत असेल
आहे की नाही? हप्ता बहादूर कोण नाही कोणतरी असणारच. मोदी सुद्धा सगळ्यात मोठा हप्ता बहादूर आहे हे आपण लक्षात घ्या. इथला हप्ता बहादूर स्वतः दम देतो आणि पैसे वसूल करतो. जो काही माणसं लावतो, पोरं लावतो, त्याच्या मार्फत वसूल करतो. मोदीने ईडी लावली, सीबीआय लावली, आयबी लावलं, इन्कम टॅक्स लावलं. जेवढे एजन्सी आहेत होत्या तेवढ्या एजन्सी आहेत, नोटीस दिली, रेड केली, धाडी घातल्या. एकाला तरी आतमध्ये घातलं का 10 वर्षामध्ये? पोलिसांनी पकडून घेऊन गेली ती वेगळं, पण कोर्टाने कोणाला तरी ह्याच्याकडे काळा पैसा आहे, याच्याकडे काळा धन आहे, यांनी असताना अमुक केले तमुक केले म्हणून याला 10 वर्ष 15 वर्ष सजा झालेला एक तरी माणूस आहे का? अरे मला घाबरतोय ना, लोकांना तू घाबरवतोय ना. राहते त्याला बोलू दे, डायलॉग चाललाय आमचं, चांगलं आहे. ही जी कुटुंब बाहेर गेली, 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली. या 17 लाख हिंदू कुटुंबांना टॉर्चर करण्यात, त्यांच्याकडे वसुली करण्यात, वसुली द्या नाहीतर रेड मारतो, वसुली द्या नाहीतर असणारं तुमचं अख्खं खानदानाचं नाव जे आहे ते बदनाम करून टाक. ते म्हटले वसुली आणि बदनामी याच्यापेक्षा नागरिकत्व सोडा आणि परदेशात जाऊन राहा. हे मोदींचं राज्य आहे. हे मोदींचं राज्य आहे. संघवाले असतील त्यांनी सांगावं की ही माहिती मी खोटी आहे. त्यांना कुठेही चॅलेंज करायला मी तयार आहे. त्या 2017ला मीच एका साऊथ आफ्रिकामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात किती लोक जातात याचं मॉनिटर करणारी एक समिती आहे, ती साऊथ आफ्रिकेमध्ये बसते. तिच्या म्हणण्याप्रमाणे शासन खोटं बोललंय. 17 लाख नाही 24 लाख कुटुंब आहेत की ज्यांनी देश सोडला, अशी परिस्थिती आहे. पंतप्रधानाचं कार्यालय मानवतेचं कार्यालय न राहता हे आता वसुलीचं कार्यालय झालंय, हे आपण लक्षात घ्या. हिंदू धर्माचा असणारा डिंडोरा पिटतोय, सगळं करतोय, पण शंकराचार्याचं ऐकायला तयार नाही. किती जणांचे लग्न झाले मला सांगा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.